आज आपण बनवणार आहोत मसालेदार शेंगांची भाजी। आंबट तिखट गोड अशी मसालेदार चटकदार भाजी खूप छान लागते। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा। आता तुम्हाला मी याची रेसिपी दाखवते, साहित्य वगैरे त्याप्रमाणे आपण आता ही मसालेदार शेंगांची भाजी तयार करूया। आता मी ह्या 3 शेंगा घेतल्यात मोठ्या, असे त्याचे तुकडे करून घ्यायचे। पहिला असे छान असे तुकडे करायचे आणि नंतर ह्या शेंगा सोलायला लागतात, त्याच्यावरचं साल जे आहे ते सोलून काढायचं। तुम्ही जास्त सोललात नाही तरी चालतं, पण आपण हे आता सोलून घेऊया। आणि अशा प्रकारे आपण हे शेंगा ह्या सगळ्या आता सोलून घेऊया। आणि कसं पटापट होते ही भाजी, तुम्हाला टिफिन मध्ये द्यायला सुद्धा खूप छान भाजी ही। अशा आपल्या हे भाजी शेंगा आता सगळ्या सोलून घेऊया। ही शेंगांची भाजी कशी पौष्टिक आहे, ही डायबिटीस वगैरे असेल त्यांनी ही भाजी नक्की खावी। शेंगा तर खूप पौष्टिक असते। ह्या आयुर्वेदाने सांगितलेले आहे शेंगांची भाजी नक्की खा, किंवा शेवगाची भाजी जी असते ती जरी खाल्ला तरी खूप छान असते ती भाजी। आता साहित्य सांगते, अर्धी वाटी बेसन घेतले आपण आणि चवीनुसार तुम्ही गूळ घ्या। 1 मोठा टोमॅटो घेतलाय बारीक चिरून, आणि 1 मोठा आपण मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा आपण बारीक चिरून घ्यायचा। 2 ते 3 शेंगा घेतलेल्या आहेत आपण। त्याची भाजी आता करूया आपण। आता इथे आपण आता गॅस चालू करायचा आहे। बघा अशा प्रकारे साहित्य सगळं तयार करून घ्यायचं आणि सुके मसाले नंतर तुम्हाला मी टाकताना दाखवेल। आता एका साईडला आपण गॅस चालू करूया आणि गॅसवरती मी आता कढई ठेवते। बघा आता कढई थोडी गरम झाली की आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल जास्त लागत नाही याला। अर्धा चमचा राई घालायची आणि अर्धा चमचा आपण जिरं घालूया। हे छान असं तळतळलं त्याच्यामध्ये आपण थोडं हिंग घालूया चवीनुसार, थोडासा 1 चिमूटभर हिंग घालायचा आणि सगळं मिक्स करून आधी घ्यायचं सगळं। बघा आता जिरं राई छान तळतळली। आता आपण तो 1 बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये छान परतून घेऊया। कांदा जरा गुलाबीसर झाला की आपण याच्यामध्ये आता टोमॅटो घालायचे। बघा असं छान गुलाबीसर झाला पाहिजे कांदा। आता आपण हा 1 टोमॅटो चिरलेला आहे ते सुद्धा घालूया। हा सुद्धा सगळा मिक्स करून घेऊया छान असा। असं चांगलं असं मिक्स झालं तो शिजला सुद्धा जातो छान आहे। बघा अशा प्रकारे आता आपण अर्धा चमचा हळद घालते आणि चवीनुसार तुम्ही मालवणी मसाला घाला। अर्धा चमचा मी घातलाय आणि किचन किंग मसाला घातलाय मी अर्धा चमचा। तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा घालू शकता। आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं। आणि इकडे मी हे बघा माझा आठवड्याचा मसाला तयार असतो वाटणे। याच्यात मी कांदा, खोबरं, सुकं खोबरं, आलं, लसूण छान भाजून घ्यायचं। त्याच्यात मी थोडं पाणी घालायचं आणि हे मसाले सुद्धा छान असा मिक्स करून घेऊया आता परतून। अशा प्रकारे छान असा परतला गेला पाहिजे त्याला, तेल सुटेपर्यंत थोडं। आणि या शेंगा घेतल्या त्या आपण आता स्वच्छ धुवून घेऊया। वेगळ्या पाण्याखाली असा धुवून घ्यायच्या। ह्या शेंगा सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया। बघा अशा प्रकारे ह्या शेंगा सुद्धा मसाल्यामध्ये घालायच्या। याला वेळ लागत नाही जास्त, ते 20-25 मिनिटात लगेच शिजतात शेंगा। हे सगळं आता मसाला लागेपर्यंत मिक्स करूया आपण त्याला। असं छान असं मिक्स करून घेऊया, त्याला मसाला लागला पाहिजे। आणि मी हे गरम पाणी केलेलं आहे ते मी आता 1 ग्लास गरम पाणी घालते, कारण गरम पाण्याने कसं पटकन शिजल्या जातात शेंगा, पण वेळ लागत नाही। मिक्स करून घेऊया छान असं। आणि आता आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालूया। अशा प्रकारे चवीनुसार आता मीठ घातले आणि याला आता 10 मिनिटासाठी आपल्याला शिजवायचंय। मी थोडं पाणी कमी वाटतं म्हणून मी आणखीन अर्धा ग्लास घातलं आणि वरती आपण आता झाकण मारूया आणि 10 मिनिटासाठी शिजून घेऊया। नमस्कार, आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुकुरुचीचे लोणचे। यामध्ये आपल्यासाठी आंबा, मिरची,
आवळा, लिंबू, माईन मूळ, कारले आणि मिक्स लोणचे उपलब्ध आहे. तर वर दिलेल्या नंबरवर कॉल करून आजच तुमच्या आवडीचे लोणचे ऑर्डर करा. आता आपण झाकण काढून बघूया. 5 मिनिटं आपली झालेली आहेत. शेंगा थोड्या आपल्या 10 ते 15% शिजलेल्या आहेत. बघा अशा थोड्या शिजल्या आहेत आपल्या शेंगा. या काय शेंगा शिजायला वेळ लागत नाही, त्या पटकन शिजतात. आता पुन्हा एकदा हलवून आपण याच्यामध्ये आता मी गूळ टाकते. गूळ तुम्हाला जसं तुम्हाला गोड पाहिजे त्याप्रमाणे टाका. मी थोडाच टाकते गूळ आणि तो सुद्धा आता मिक्स करून घेऊया. गूळ भाजीला छान लागला पाहिजे तो. आपण हा असा मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे हा छान असा गूळ मिक्स करून घेऊया. आपल्या थोड्याशा शेंगा शिजलेल्या आहेत. असा थोडा रस्सा बघा आता आहे दिसतोय आपल्याला. आपल्याला थोडी सुकीच करायची भाजी, जास्त रस्सा नाही ठेवायचा. आणि थोडी चिंच घालायची. 1 ते 2 ते चिंचेचं हे टाकले मी. चिंच मी भिजत घातलेली थोडा वेळ 2 मिनिटासाठी. 5 मिनिटासाठी आपण याला आता झाकून ठेवूया. आईच्या हातची चव साठवलेली बरणीत, केमिकल विरहित प्रेमाने बनवलीये. प्रत्येक घास देईल घरगुती प्रेमाचा स्वाद. खाऊन बघा एकदा, पुन्हा पुन्हा मागवाल. सुख रुची चव आता आपल्या घराघरात. सुख रुची चव, सुख रुची चव. आता आपली 5 मिनिटं झाली. आपण झाकण काढूया आता आणि पुन्हा हे सगळं आता मिक्स करायचंय. हे बघा छान याला उकळी सुद्धा आलेली आहे. आता आपण अर्धी वाटी बेसन घालूया. त्याच्यावरती असं सुकं बेसन घालायचं असं छान असं. आणि हे सुद्धा सगळं मिक्स करून घेऊया. बेसन छान असं शेंगाला भाजीला लागली पाहिजे छान असं. हे बघा अशा प्रकारे. आणि ती भाजी जास्त रस भाजी ठेवायची नाही, थोडी सुकीच ठेवायची. तुम्हाला थोडा रस पाहिजे तर तुम्ही थोडा रस सुद्धा ठेवू शकता. पण ती शेंगाला पीठ लागलेलं असतं ते छान सुकी भाजी छान लागते. हे बघा अशा प्रकारे याचं शेंगा पीठ आपण सगळं लावून घेऊया याला. असं बघा छान मिक्स झालंय ताई. आता याला पुन्हा आता आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण मारायचं आहे. बघा अशा 2 मिनिटासाठी आपण झाकण लावूया. म्हणजे ते बेसन सुद्धा शिजलं जातं. आणि गॅस मी बंद करते. 2 मिनिटं झाली. आता झाकण काढूया. बघा आता अशी भाजी मसालेदार चटकदार भाजी तयार झाली. ही खूप आंबट, तिखट, गोड आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. ही तुम्ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा अशी नुसती खाल्ली तरी सुद्धा खूप छान लागते. ही बघा आता आपली झाली शेंगांची भाजी तयार. लहान मुलं ही शेंगांची भाजी खूप आवडीने खातात. गोड पण लागते, आंबट पण आणि तिखट पण. जास्त तिखट नाहीये, अशी गोडच कसर लागते. छान लागते ही भाजी. अशी आपली मसालेदार चटकदार भाजी तयार झाली.